नमस्कार मित्रांनो. तर 29 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की सिद्धू फास्ट गाडी चालवून लक्ष्मीच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असतो. सिद्धूचा गाडीवरचा कंट्रोल सुटतो आणि तेवढ्या समोरून रोड क्रॉस करत असलेली मुलगी त्याच्या गाडीसमोर येते. ती मुलगी सिद्धूच्या गाडीसमोर आलेली असते आणि सिद्धू ब्रेक लावतो. ती मुलगी खाली पडते. सिद्धू धावत जातो आणि त्या मुलीला उचलतो. तर इथे लक्ष्मी आपलं व्रत चालू करते. निर्जळी उपवास तिने धरलेला असतो. लक्ष्मी वाटेकडे डोळे करून बसलेली असते. वीणा विचारते, आई काय झालंय? कोणाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय? लक्ष्मी म्हणते, वीणा मला असं सारखं मनातून वाटते की माझ्या व्रताची सांगता करण्यासाठी माझ्या दोन्ही लेकी कधीही येतील. वीणा म्हणते, आई जानू कधीही येलो, पण भावनाचा विषय सोडून द्या तुम्ही. भावना चुकूनही इथे येणार नाही. भावना येणार नाही हे ऐकून लक्ष्मीला वाईट वाटायला लागतं. तर इथे जयंत जानूची सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, पण जानूची माहिती काही मिळत नसते. जयंत म्हणतो, जानू मला माहिती आहे मला त्रास व्हावा म्हणून तू मुद्दाम हे सगळं करतेस ना. पण जानू मी पण ठरवले, मी पण इतक्यात हार मानणार नाही आहे. आता त्यासाठी काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण आता तुझी आणि माझी भेट ही होणारच. आता जयंत जानूची सगळी माहिती शोधून जानूपर्यंत कसा पोहोचतोय आणि जानू जयंतला बघून पुढची ॲक्शन काय घेते, त्याला जेलमध्ये कसं पाठवते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होते की जानू रात्री झोपायला रूममध्ये जात असते. तिला वाटत असतं की आपण हनीमून पॅकेज कॅन्सल केलं म्हणून विश्वा चिडला असेल. जानू घाबरत दरवाजा उघडते. आतमध्ये अंधार असतो. विश्वा लाईट्स ऑन करतो आणि जानूला रूम सजवलेली दिसते. विश्वा जानूचा हात खेचून तर तिला नाचायला डान्स करायला घेतो. दोघंही खूप छान डान्स करतात. तर इथे भावना आपल्या रूममध्ये बसलेली असते. सिद्धूचा विचार करत असते. सिद्धू घरी आलाय, 7 वर्षांनी घरी परत आलाय, पण सारखा सारखा बाहेर कुठे जातो? आपल्याशी खोटं का बोलतो? त्याच्या आयुष्यामध्ये कुठली बाई तर नसेल ना? या सगळ्याचा ती विचार करत असते. भावनाला आठवतं की सिद्धूने मुलींना मोबाईल गिफ्ट दिले होते. भावनाला ही गोष्टसुद्धा खटकलेली असते. सिद्धूने महागडे गिफ्ट द्यायचे आणि मुलींना बिघडवायचं हे तिला काही पटत नसतं. तिला वाटत असतं की याविषयी आपण सिद्धूशी बोलायला हवं. तेवढ्यात तिथे सिद्धू येतो. भावना विचारते, सिद्धिराज कुठे गेला होतात तुम्ही आणि एवढा उशीर कुठे होतात? सिद्धू म्हणतो, महत्त्वाचं काम होतं म्हणून गेलोय. भावनाला डाऊट येतो. भावनाला वाटतं आजही सिद्धू खोटंच बोलतोय. सिद्धू विचारतो, भावना अगं तुझा चेहरा असा का झालाय? भावना म्हणते, नाही हो मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा. सिद्धिराज मला माहिती आहे तुमचं मुलींवर खूप प्रेम आहे, खूप जीव आहे. आनंदी रमा या तुमच्या जवळ असाव्यात म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी मोबाईल आणलात. पण मला असं वाटते की तुम्ही मोबाईल वगैरे देताय त्यामुळे जरा जास्तच घाई करताय. प्लीज मुलींची शिस्त बिघडवू नका. सिद्धू विचारतो, म्हणजे मग काय करू? भावना म्हणते, सिद्धिराज तुम्ही परवा गिफ्ट आणले, मुलींसाठी मोबाईल आणि टॅबलेट आणले, ते मला अजिबात आवडलं नाही. अहो तुम्ही यामुळे मुलींना बिघडवतायत. हे बघा मला असं वाटतं की तुम्ही मुलींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा, म्हणजे तुमच्यामधला दुरावा मिटेल. मुलींना प्रेमाची आणि वेळेची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची नाही. सिद्धू म्हणतो, भावना मला काय वाटतंय हे मी तुला आधीच सांगितलं आहे. मला जे वाटते ते मला करू दे. अगं मला ह्या सगळ्या गोष्टी दिल्याने मुलींचे लाड करतो असं वाटतं. आणि हे बघ माझं मत विचारशील ना तर तू ही जी बंधनं घातली आहेत ना त्यामुळे मुलींना तुझा राग येऊ शकतो. भावना म्हणते, सिद्धिराज असं कसं बोलताय तुम्ही? इतकी वर्ष झाले मुली माझ्यासोबत वाढल्यात, त्यांना याच बंधनात मी वाढवलेले, तेव्हा त्रास नाही झाला आणि आता तुम्ही असं बोलताय? सिद्धू भावना यांना एकमेकांचा खूप राग येतो. त्यांच्यामध्ये मुलींवरून वाद व्हायला लागतात. सिद्धू म्हणतो, भावना मी खरंच सांगतोय तुला, इतके वर्षांपासून तू राग धरून ठेवलायस ना लक्ष्मी काकूंचा, तो आधी सोड.
अगं झालं गेलं विसरून जा आणि पुन्हा जाऊन बोल लक्ष्मी काकूंशी. अगं सगळं चांगलं आहे, तू जाऊन बोललीस तर त्यांनासुद्धा बरं वाटेल. भावना म्हणते, नाही, मी तसं अजिबात करणार नाही आहे. त्या बाईने मला 7 वर्ष वनवास भोगायला लावला आहे आणि तुम्हाला तिचाच पुळका येतोय. सिद्धिराज, त्या बाईंमुळे माझ्या मुली आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाले. माझ्या मुलींना बाबा म्हणजे काय हे माहिती नाही आहे, ते त्या बाईमुळे. म्हणून मला आता नातं जोडायला सांगू नका, मी तिला कधीही माफ करणार नाही. सिद्धू गप्प होतो, पण तो मनात ठरवतो की काहीही झालं तरी लक्ष्मी आणि भावना यांच्यामधला दुरावा तो मिटवणारच. तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीच्या घरी इशिता आलेली असते. लक्ष्मी दारात भावनाची वाट बघत असते. तिला भावनाची खूप आठवण येत असते. भावनाने आपल्याला माफ करावं असं तिला सारखं वाटतं. लक्ष्मीला भावनासोबतचा दुरावा काही सहन होत नसतो. ती रडत असते. इशिता लक्ष्मीला समजावते आणि सगळं चांगलं होईल, भावना इथे येईल, तुमच्याशी बोलेल असं सगळं सांगते आणि दोघींमधलं नातंसुद्धा पूर्णच पहिल्यासारखं होईल. लक्ष्मी म्हणते, किती चांगली मैत्रीण आहेस का तू माझी. इशिता म्हणते, तू पण. माझ्या आयुष्यात 2च मित्र आहेत, तू आणि दुसरा. इशिता बोलता बोलता गप्प होऊन जाते. लक्ष्मीला कळतं की ही लाजती आहे, हिचा चेहरा लाल झाला आहे, म्हणजे हिच्या आयुष्यामध्ये नक्कीच कोणीतरी पुरुष आहे. लक्ष्मी इशिताला नाव विचारते, पण इशिता नाव वगैरे काहीच सांगत नाही. तर इथे भावना घरी पूजा मांडत असते. सिद्धू तिथे येतो. सिद्धू म्हणतो, भावना तुझा राग गेला का. भावना म्हणते, नाही गेलाय, मला नाही बोलायचं, जा तुम्ही इथून. भावना म्हणतो, सॉरी, पाया पडू का. सिद्धू पुन्हा पुन्हा सॉरी म्हणतो. त्यामुळे भावना त्याला माफ करते आणि सिद्धू पुन्हा एकदा लक्ष्मीचा विषय काढतो. भावना म्हणते, सिद्धिराज, आजच्या दिवशी मला त्या बाईचं नावसुद्धा नको आहे, प्लीज जा तुम्ही. आईंना काही मदत हवी आहे का बघा. सिद्धू ठीक आहे म्हणतो आणि किचनमध्ये जात असतो. त्याला रमा दिसते. रमा आपली बॅग भरत असते. सिद्धू हळूच त्या बॅगेमध्ये चॉकलेट ठेवायला लागतो आणि तेवढ्यात तिथे रमा येते. रमा सिद्धूच्या हातातून बॅग हिसकावून घेते आणि सिद्धूला ओरडते. ती सिद्धूला म्हणते, दुसऱ्यांच्या वस्तूला, दुसऱ्यांच्या बॅगला न विचारता हात लावायचा नसतो. एवढे बेसिक मॅनर्स नाही आहेत का. तू स्ट्रेंजर आहेस, बाबा बनायला जाऊ नकोस. भावना चिडते आणि ती रमाला ओरडायला लागते. सिद्धू म्हणतो, भावना तिची चूक नाही आहे, चूक माझी आहे. सिद्धू रमाला सॉरी म्हणतो, तिथून निघून जातो. तेवढ्यात तिथे शैला येते. शैलाला काय टोमणे मारायला चान्सच हवा असतो. शैला म्हणते, अगं भावना, तू किती प्रयत्न केलेस ना, तरी रमा त्याला स्वतःचा बाप मानणारच नाही. कारण जेव्हा मुलींना त्याची गरज होती ना, तेव्हा तो इथे नव्हता, तो जेलमध्ये होता. आणि हे सगळं करून काही होणार नाही आहे. रेणुका म्हणते, प्लीज तुम्ही गैरसमज निर्माण करू नका, आम्ही आमचं बघून घेऊ. शैला म्हणते, ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, पण मी तुला सांगते, तुझा नवरा खोटं बोलून बाहेर जातो, तुझ्यापासून काहीतरी लपवतोय, कळतंय का. भावना म्हणते, संसार माझा आणि माझ्या नवऱ्याचा आहे, तुम्ही याच्यामध्ये पडू नका, आमचं काय ना ते आम्ही बघून घेऊ. भावना सिद्धूशी बोलायला रूममध्ये जाते. इथे सिद्धू रूममध्ये रडत बसलेला असतो. भावना तिथे येते. भावना म्हणते, सिद्धिराज, आत्ता मगाशी खाली जे काही झालं ना, ते कुणामुळे झालं माहिती आहे का. ते त्या बाईमुळे झाले. अहो, आपली रमा तुम्हाला ओळखत नाही आहे, ते त्या बाईमुळे. तिचे पहिले सगळे अनुभव, म्हणजे तिचं रांगणं, चालणं, बोलणं, हे सगळं तुम्ही अनुभवू नाही शकले, ते त्या बाईमुळे. आणि तुम्ही म्हणताय की त्या बाईशी बोलू, हे मला अजिबात जमणार नाही. सिद्धू मनात स्वतःलाच दोष देतो आणि तो ठरवतो की आता या दोघींचं नातं सुधारायचं, दोघांमधला अबोला आता मिटवायचा. तर इथे रेणुका रमाला समजावते, तो स्ट्रेंजर जरी असला तरी तुझा फ्रेंड तर होऊ शकतो ना, आणि फ्रेंड्स हे सुरुवातीला स्ट्रेंजरच असतात. तू त्याच्याशी मैत्री कर, त्याच्याशी सगळं शेअर कर, तुझी आणि त्याची मैत्री नक्कीच होईल. रमाला हे सगळं पटतं. रमा संध्याकाळी आल्यावर सिद्धूला सॉरी म्हणायचं ठरवते. तर इथे जानू घरातली सगळी एकटी कामं करत असते. विश्वा तिला म्हणतो, जानू काय करतेस, सकाळपासून एकटीच कामं करतेस. जानू म्हणते, मी पण ठरवले, आता जबाबदारीने हे घर सांभाळायचं,
मामा आल्यावरती त्यांच्या औषधांच्या वेळा, त्यांचा नाश्ता पाणी सगळं मीच बघणार. विश्वाच्या मनात भीती जाते. विश्वा मनात म्हणतो, नाही, जर बाबा इथे आले आणि त्यांनी जानूला बघितलं तर कसं रिॲक्ट करतील. विश्वा जानूला बाजूला घेऊन येतो आणि तिला खुर्चीवर बसवतो. विश्वा म्हणतो, जानू, दिवसातून 10-15 मिनिटे का होईना तू इथे बसायचं आणि तुला हवं ते काम करायचं, म्हणजे गाणे ऐक, एन्जॉय कर. जानूला आपण नशीबवान आहोत असं वाटायला लागतं. तर इथे कॉलेजमध्ये संतोषचा मुलगा हा संतोषसारखा झालेला दिसतो. तो पैशांसाठी डमी बसत असतो, म्हणजे मुलांचे हॉल तिकीट घ्यायचे आणि तिथे बसायचं आणि पेपर सॉल्व करायचा, त्या बदल्यात खूप पैसे घ्यायचे. हे सगळं तो करत असतो. तर इथे लक्ष्मी इशितासाठी स्वयंपाक बनवते. दोघेही जेवतात. इशिता हात धुवायला बाजूला जाते आणि तेवढ्यात तिचा फोन वाजतो. लक्ष्मी तो फोन उचलायला जाते आणि तेवढ्यात तिथे इशिता येते. इशिता फोन हिसकावून घेते आणि ती लक्ष्मीला म्हणते, माझा बॉयफ्रेंड तुला ओळखत नाही ना, आणि तो इंट्रोवर्ट आहे, जरा ऑकवर्ड होईल म्हणून मी सगळं केलं. लक्ष्मीला डाऊट तर आलेला असतो, पण तरी ती इशितावरचा डाऊट बाजूला ठेवते आणि इशिताला चिडवते. तर इथे रात्री भावनाच्या घरी भावना सिद्धू आपापलं काम करत असतात. भावना दुसऱ्या व्रताची तयारी करत असते. दुसऱ्या दिवशी व्रत असं त्याची तयारी करत असते. शैला म्हणते, हे व्रत वगैरे करून काही होणार नाही आहे. तुझा नवरा तुझ्या मुठीत ठेव, कारण तू गाडी पाटील आहे, कधी बाहेर भटकेल काही सांगता येत नाही. सिद्धू शैलाला ओरडतो आणि तिला जायला सांगतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.